एक धक्कादायक बातमी आहे। पुण्यातून अतिक्रमण कारवाई दरम्यान रिक्षाचालकाचा मृत्यू झालाय। ठाण्यातील लोकमान्य नगर मधील ही घटना आहे। माफ करा, ठाण्यातील बातमी आहे। ठाण्यातील लोकमान्य नगर मध्ये ही घटना घडली आहे। नुकसान भरपाई देण्याची कुटुंबियांनी मागणी केली आहे। तर ठाण्यातील लोकमान्य नगर परिसरात फेरीवाल्यांवर कारवाईसाठी गेलेल्या पथकाला घाबरून उडालेल्या धावपळीत एका ज्येष्ठ रिक्षाचालकांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली आहे। फेरीवाल्यांची प्रचंड धावपळ आणि यामध्ये हातगाडीचा जोरदार धक्का मनोहर महाडिक यांना लागला आणि यामध्ये त्यांच्या डोक्याला मार लागल्याने त्यांचा मृत्यू झालाय। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी कुणाल भोईटे आपल्यासोबत जोडलेत। कुणाल, ठाण्यामध्ये हा धक्कादायक प्रकार घडलाय। जगदीश, गेल्या काही दिवसांपासून अतिक्रमणाची जी कारवाई आहे ती मोठ्या प्रमाणात होताना पाहायला मिळते। ठाण्यातील विविध भागांमध्ये जे फेरीवाले आहेत, ज्यांचे अतिक्रमण आहे त्यांच्यावरती कारवाई करताना अतिक्रमण विभाग हे सतर्क होताना पाहायला मिळते। मात्र काल ज्यावेळेस लोकमान्य नगरमध्ये ही अतिक्रमणाची कारवाई जी होत होती त्यावेळेस धावपळ मोठ्या प्रमाणात सुरू झाली। फेरीवाले धावपळ करत असताना एका वृद्ध जे रिक्षा चालक आहेत मनोहर महाडिक यांना एका हातगाडीचा धक्का लागला आणि धक्का लागल्यानंतर ते खाली कोसळले। यानंतर त्यांच्या डोक्याला मोठ्या प्रमाणात दुखापत झाली। मात्र अतिक्रमण जे विभागातील जे कर्मचारी होते त्यांनी कोणत्याही प्रकारचं लक्ष त्या वृद्धाकडे दिलेलं नाहीये आणि जे काही स्थानिक तिथले होते ज्यांनी त्या घटनेकडे पाहिलं त्या व्यक्तींनी त्या वृद्धाला कळव्यातील रुग्णालयात छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात जरी ते घेऊन गेले असले तरी सुद्धा न्यूरो सर्जन नसल्यामुळे त्यांना जे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि जे रुग्णालयात ज्याप्रमाणे दाखल करण्यात आलं त्यानंतर मृत्यू त्यांचा झालेला आहे। त्यामुळे कळवा शिवाजी रुग्णालय याआधी देखील वादग्रस्त झालेलं होतं। आज कालच्या या घटनेनंतर न्यूरो सर्जन नसल्या कारणाने या वृद्धाला आपला जीव जो आहे तो गमवावा लागलेला आहे। अतिक्रमण विभागातल्या एकाही कर्मचाऱ्याने या वृद्धाकडे लक्ष दिलेलं नाही। त्यामुळे आता महानगरपालिका आता या कर्मचाऱ्यांकडे कशा प्रकारे पाहते किंवा आता त्या ज्या वृद्धाच्या घरच्यांनी नुकसान भरपाईची मागणी जी आहे ती केलेली आहे महापालिकेकडे। त्यामुळे आता ही नुकसान भरपाई महापालिका देते का किंवा त्यांना न्याय कशा प्रकारे मिळतोय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। जगदीश, दरम्यान कुणाल, अतिक्रमण मोहीम राबवताना विरोध हा होतोच, त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाकडून काही खबरदारी घेतली गेली नव्हती का तेव्हा? ज्या व्हिडिओज आता आपल्यापर्यंत प्राप्त झालेल्या आहेत किंवा ज्या व्हिडिओ कालपासून व्हायरल होत आहेत त्यामध्ये कोणत्याही प्रकारची सुरक्षा काळजी घेण्यात आलेलं नसल्याचं दिसून येत आहे। कारण प्रत्येक ठिकाणी अतिक्रमणाची कारवाई होत असताना त्या ठिकाणी स्थानिक पोलीस प्रशासन त्या ठिकाणी असणं गरजेचं असतं। कारण कोणत्याही प्रकारचा कर्मचाऱ्यांवर हल्ला होऊ नये किंवा कोणत्याही प्रकारे, कारण यापूर्वी देखील अतिक्रमणामुळे सहाय्यक आयुक्तांवरती चाकू हल्ला देखील झालेला पाहायला मिळाला होता आणि अशा प्रकारचं कोणत्याही प्रकारे प्रतिकात्मक हल्ला हा फेरीवाल्यांकडे होऊ नये यासाठी पोलीस प्रशासन देखील त्या ठिकाणी उपस्थित राहायला हवं होतं। मात्र अशा प्रकारे कोणतीही काळजी ठाणे महापालिकेने केलेली नाही। त्यामुळे अतिक्रमण विभागामार्फत आता या सर्वांची कशा प्रकारे चौकशी होते किंवा काय नेमकी कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। जगदीश, धन्यवाद कुणाल दिलेल्या या माहितीबद्दल।